सगळ्यात मोठा फॅक्टर ज्या बेसिसवर तुम्ही हे ठरवणार आहात की ऍडमिशन कुठल्या कॉलेजला घ्यायची, दॅट इज प्लेसमेंट. प्लेसमेंट चांगली असेल तर मी ऍडमिशन घेणार, नाही तर नाही घेणार. व्हेरी गुड. आता मला एक गोष्ट सांगा, प्लेसमेंट किती आहे हे तुम्हाला कोण सांगणार? सर कॉलेजच्या वेबसाईटवर असतो प्लेसमेंट डेटा, पण तो जो डेटा आहे, तो जो स्टॅटिस्टिक्स आहे, खरंच तो खरा आहे का, की त्याच्यामध्ये काही लूप होल्स आहे जे आपल्याला दिसत नाही? त्याबद्दलच चर्चा करणार. 11वीला जी चूक केली ना ती आता परत करू नको, कारण आता परत आपल्याला चूक केल्यानंतर सुधारायला वेळ पण नाही आणि पालकांकडे पैसा पण नाही. तर हा सगळ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे, तुम्ही नीट बघा. प्लेसमेंट रिपोर्टला कसं रीड करतात, काय काय फॅक्टर्स बघतात, अजून काय काळजी घेतली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले 11वीला काय चूक केली? सगळ्यात मोठी चूक 11वीला तुम्ही हे केली की तुम्ही फक्त स्वप्नांना बळी पडला. आमच्याकडे हा रँक आहे, आमच्याकडे तो रँक आहे, पण खरंच इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जातं का फक्त टॉपरकडे लक्ष दिलं जातं? आपल्याला वाटलं आपला मुलगा आपला मुलगी टॉपर असेल, वाटणं प्रॉब्लेम नाहीये, पण जास्त प्रोबॅबिलिटी अशी आहे की ती एक ऍव्हरेज विद्यार्थी असेल. टॉपर्स जे आहे इन अ क्लास ऑफ 100 एक किंवा दोन टॉपर असतील, पण 98 विद्यार्थ्यांमध्ये यायची संभावना आपली जास्त आहे. पण त्या संभावनेच्या बेसिसवर कोणी विचार करत नाही. विचार करतो आपण कशाच्या बेसिसवर? याच्या बेसिसवर. कारण ते आपल्याला दाखवलं जातं, कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही कसा विचार करता. सो मग क्लासमध्ये गेल्यावर तुम्हाला माहिती आहे काय झालं? काही जणांचे अनुभव चांगले असतील, सगळेच क्लासवाले फ्रॉड आहे असं मी म्हणत नाही. ऑफलाईन मध्ये खूप सारे क्लासेस आहे जे अत्यंत चांगले काम करतायत, पण डिसिजन घेण्याची तुमची जी प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्येच मुळातच फ्लॉ आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे तेवढं लक्ष नाही दिलं गेलं, किंवा सीईटीचं प्रिपरेशन ज्या बेसिसवर तुम्हाला आता ऍडमिशन मिळतंय त्याची प्रिपरेशन करून घेता आली का, करण्यात आली का, नाही करण्यात आली, तर ह्याच परत फॅक्टर परत होणार आहे. कसं परत होणार आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता टॉपर नाही बघणार, टॉपरचा रँक नाही बघणार, आता बघणार इथे नवीन टॉपर आलाय, तो म्हणजे हायेस्ट पॅकेज. एखाद्या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज आहे 50 लाख रुपये. अरे वा, मग 50 लाख रुपये मलाच मिळणार आहे जणू काही. सगळ्या विद्यार्थ्यांना जे दिसतंय ना, सगळ्यांना 50 लाख दिसत आहेत, पण एकालाच मिळणार आहे. म्हणजे परत एकदा संभावना आहे की तुम्हाला ते 50 मिळणार नाही. पण तुम्ही जर 50च्या बेसिसवर ऍडमिशन घेतली तर 4 वर्ष पण गेली आणि पैसे पण गेले. दुसरी गोष्ट, ऍव्हरेज पॅकेज. ऍव्हरेज पॅकेज, चला हायेस्ट पेक्षा ऍव्हरेज तर कधी बरं आहे, बरं आहे, पण ते योग्य नाही. का बरं योग्य नाही तुम्हाला सांगतो. ऍव्हरेजचा अर्थ काय होतो? सगळं शिकतो बरं का आपण, मॅथ्स मध्ये आपण सगळं शिकतो, पालकांना पण माहिती आहे, पण अप्लाय करत नाही. ऍव्हरेज म्हणजे असतो की साधारण सरासरी किती पॅकेज आहे, सरासरी. जसं एखाद्या वर्गामध्ये एखाद्याला 50 लाख मिळाले है ना, एखाद्या कॉलेजच्या एखाद्या ब्रांचमध्ये एखाद्याला 50 मिळाले, बाकीच्यांना आपण पकडू 6 लाख आणि इथे आले 10 लाख. हे झालं पॅकेज. सपोज त्या क्लासमध्ये सरासरी किती विद्यार्थी आहे? आपण म्हणू 1 2 3 4 4 विद्यार्थी ओव्हरऑल. त्या 4 विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज किती आला? ऍव्हरेज काही नाही, या सगळ्यांची बेरीज करायची, सम करायचं, 50 + 6 + 6 + 10 आणि डिवायडेड बाय 4 करायचं. किती आलं हे झालं 60 आणि हे 72 डिवायडेड बाय 4 केलं तर किती आलं? 18 लाख पर एनम. म्हणजे मला असं दिसतंय की 18 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे मला वाटतंय की मला तिकडे गेल्यावर 18 लाखाचं पॅकेज मिळेल, पण सत्य तसं नाहीये. एकानी 50 घेतलं म्हणून 18 दिसतोय, अन्यथा तो 18 दिसला नसता. त्यापेक्षा बेटर एक फॅक्टर आहे जो आपण बघायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो मीडियन. मीडियन काय असतो? मीडियन म्हणजे आपण असेंडिंग पासून डिसेंडिंग है ना, चढत्या क्रमात आपण नंबर्स लावतो. जसं इथे काय 6 मग 10 आणि मग 50 आणि मधला नंबर घेतो. मधला हे जे नंबर दिसत आहेत ना याच्यापैकी मध्ये, आता मध्ये 6 पण नाही आणि 10 पण नाहीये, बरोबर आहे ना, कारण 6च्या या बाजूला 1 आहे आणि या बाजूला 2 आहे. मग आपण असं म्हणू की 6 आणि 10च्या मधला नंबर म्हणजे 8 घेतो आपण, सरासरी 8. तर 8 हा एक चांगला फिगर आहे. 8 लाख हे पॅकेज आहे त्या कॉलेजचं. हा, आता हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. हे आयआयटीचा प्लेसमेंटचा डेटा आहे. आयआयटीच्या प्लेसमेंटच्या डेटामध्ये त्यांनी बघा सांगितलंय की 26 लाखाचं ऍव्हरेज पॅकेज आहे. 26 लाखाचं आयआयटी मुंबईला, आणि मीडियन किती आहे? 20 लाखाचं. सो हे जो डेटा आहे ना हा बघत जा. पण प्रॉब्लेम असा आहे की काही कॉलेज सोडले, जसं आता हा सीओईपीचा प्लेसमेंट डेटा आहे. सीओईपी सारखे कॉलेज हे मीडियन सॅलरी देतात. बीजेटीआय पण काही प्रमाणात देतं, पण मी भरपूर बघितलेत प्रायव्हेट कॉलेजेस असतील, काही गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा आहेत
की प्लेसमेंटचा डेटा अपलोड करत नाही. त्यांचा जो ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे तो रेग्युलर ॲक्युरेट डेटा, रिअल डेटा ते अपलोड करत नाही. आता ते का करत नाही त्याचं कारण मला माहिती नाही, पण हे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहे. हा झाला पहिला की मीडियन सॅलरी तुम्ही बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की कॉलेजची प्लेसमेंट पर्सेंटेज बघू नका, कारण परत तोच प्रॉब्लेम आहे. कारण ब्रांच वाईज प्लेसमेंट वेगवेगळे असतात. ठीक आहे, ब्रांच वाईज म्हणजे जसं कॉम्प्युटरला सगळ्यात जास्त प्लेसमेंट आहे तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक्सला इथे कमी दिसतंय, पण आता तेव्हा हा जेव्हा डेटा घेतला तेव्हा COEP ची प्लेसमेंट चालू होती. रिसेंट डेटा येईल अजून, पण एवढी कमी प्लेसमेंट नसते COEP ला. त्याच्यानंतर मेकॅनिकल आहे. ठीक आहे, आता बघा मॅन्युफॅक्चरिंग 64% आहे, इन्स्ट्रुमेंट किंवा आता फॉर दॅट मॅटर सिव्हिलला 62 आहे आणि प्लॅनिंगला 66 आहे. म्हणजे जर मी ॲव्हरेज बघून जर कॉलेजला ऍडमिशन घेतली ॲव्हरेज प्लेसमेंट बघून, तर मग मला गडबड होणार आहे. तर ज्या कॉलेजमध्ये मी चाललोय ना त्या कॉलेजच्या ब्रांचचं काय प्लेसमेंट आहे ते बघा, जर तुम्हाला प्लेसमेंटच्या फिगर्स बघायच्या असतील तर. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना मीडियन सॅलरी बघत जा. तेवढंच नाही, तुम्हाला पर्सेंटेज प्लेस्ड पण बघायचं आहे. आता या पर्सेंटेजच्या डेटामध्ये पण काही गोष्टी असतात, गडबड असतात, ते सांगेन पुढे तुम्हाला मी. ठीक आहे, सो इथे तुम्हाला पर्सेंटेज प्लेस्ड पण दिसून जाईल त्या पद्धतीने. तसाच हा VJTIचा डेटा आहे, वेगवेगळ्या याच्यात तुम्ही बघू शकता. असा डेटा आहे, कॉलेजचा डेटा चेक करा, पण त्याच्यात कसा रीड करायचा मी तुम्हाला ते सांगितलं. आता अजून एक गोष्ट आहे बघा, न्यूज रिपोर्ट आपण वाचत नाही, पण वाचायला पाहिजे. स्पेशली जर मला माझ्या मुलाला किंवा मुलीला 4 वर्ष एखाद्या कॉलेजमध्ये टाकायचंय, त्यासाठी सगळ्या पालकांनी थोडंफार रिपोर्ट स्टडी करायला पाहिजे. जसं बघा, आता हा 2025चा डेटा आहे. तर VJTIच्या स्टुडंटला 72 लाखचं पॅकेज मिळालं, खूप चांगली गोष्ट आहे. बट हायरिंग इन मुंबई स्लो. मुंबईला जी हायरिंग आहे ती स्लो आहे. याचा अर्थ असा नाही की मुंबईला ऍडमिशन घेऊ नका. ऐका, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. इथे काय आलं बघा, इथे जर तुम्ही नीट वाचाल ना, आपण फक्त एवढं वाचतो, इथे वाचा बघा. कंपनीज हॅव बिकम सिलेक्टिव्ह इन हायरिंग प्रोसेस, दे से विथ फ्युअर स्टुडंट्स क्वालिफाईंग मास रिक्रुटमेंट फ्रॉम लिडिंग फर्म्स हॅज डिप्ड. म्हणजे मास रिक्रुटमेंट जी होते, आता मास रिक्रुटमेंटचा अर्थ काय आहे की एक कसं पिरॅमिड स्ट्रक्चर असतं. एक टॉपला विद्यार्थी बसलाय, काही विद्यार्थी ज्यांना चांगलं पॅकेज मिळतं, खूप हायेस्ट पॅकेज मिळतं, थोडे मधले विद्यार्थी असतात, मधले म्हणजे त्या टॉपच्या जस्ट खालचे. आणि जो हा बेस आहे, म्हणजे या पिरॅमिडचा जो बेस आहे, हा जो पिरॅमिडचा बेस आहे, इथे सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत आणि इथे येण्याची आपली संभावना जास्त आहे. ठीक आहे, तर हा जो बेस आहे ना, तर हा बेस छोटा होत चाललाय. का छोटा होत चाललाय? कारण ओव्हरऑल ग्लोबल स्लोडाऊन आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले म्हणून विप्रो झालं, TCS झालं. ठीक आहे, वेगवेगळ्या कंपनीजनी काय केलंय ना की मास रिक्रुटमेंट कमी केली आहे ना. 5-10 लोकांचं काम आता एकटा AIचं सॉफ्टवेअर करतं. ठीक आहे, ChatGPT असेल, क्लॉड असेल, आणि एफिशियंटली करतं. 24/7 करायची क्षमता आहे. त्याच पद्धतीने कमी कॉस्टला करतं. म्हणून कंपनीज काय करायला लागलेत, खालच्या जे रोल आहेत, बेसिक जे रोल आहे, एंट्री लेवल रोल आहे ना, तिथून जॉब कट करावं लागले. आता हा जो रिसेंट डेटा आहे ना, हा तुम्हाला त्या प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स मध्ये तेवढा दिसणार नाही, कारण बऱ्याच कॉलेजेसचे प्लेसमेंटचे डेटा रिसेंट वाले नाहीये, 2-2, 3-3 वर्ष जुने आहेत. ठीक आहे, आर यू गेटिंग इट? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, कारण हे मास रिक्रुटमेंट आहे ना, म्हणून जर तुम्ही फक्त CSIT यामुळे घेत असाल की तिथे नोकऱ्या आहेत, तर थोडं सांभाळून ब्रांच सिलेक्शनसाठी पण एक वेगळा मी व्हिडिओ बनवेल. इंटरेस्ट कुठे तो बघायला पाहिजे, त्याबद्दल मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवेल. तुम्ही ब्रांच तुम्हाला जर वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल याच्यासाठी, तर खाली टाका की सर ब्रांच कशी निवडायची, हाऊ टू चॉईस ब्रांच टाका, फक्त मी समजून जाईल. त्याच्यानंतर की अजून काय काय फॅक्टर आहेत या प्लेसमेंटमध्ये, अजून काय काय प्रॉब्लेमॅटिक गोष्टी असू शकतात. ठीक आहे, मी अवेअर करायचं काम करतोय. मी असं म्हणत नाही की हा हेच असेल ते असेल, पण तुमचे डोळे कान सगळं उघडं पाहिजे, सो दॅट आपल्या विद्यार्थ्यासाठी आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. सगळ्यात पहिले ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस. जर मला 50 लाखाचं पॅकेज मिळालं, तर जर मला ऑफ कॅम्पस प्लेसमेंट मिळाली असेल, म्हणजे मी बाहेरून कंपनीला अप्लाय केले, ठीक आहे, माझे काही कॉन्टॅक्ट्स असतील किंवा मी स्वतः कंपनीला जाऊन अप्लाय केलं आणि तिथून माझी प्लेसमेंट झाली, पण कॉलेजनी जर तोच डेटा ऑन कॅम्पस दाखवला, म्हणजे त्यांच्या प्लेसमेंटमध्ये इन्क्लूड केला, तर ती गडबड असू शकते. वाटताना वाटेल की कॉलेजचं आहे, पण नाही राहणार. ठीक आहे, त्याच पद्धतीला इंडियन वर्सेस फॉरेन. बरेचदा 50-50, 60-60, 70-70 लाख पगार हे फॉरेनच्या कंपनीजमध्ये दिल्या जातात, जसं जपान आहे, US आहे, युरोप आहे. आता अमेरिकेत जर तुम्ही गेला तर महिन्याला 2 लाख 2.5 लाख साधारण भारतीय रुपये, इंडियन रुपीज मध्ये घराचं रेंट आहे.
इंडियामध्ये किती आहे? इंडियामध्ये जर तुम्ही ठीकठाक राहायला गेला 25,000 काम होऊन जातं, 20-25,000. ते पण खूप हायर एंडला सांगितलं मी. जर तुम्ही सुरुवातीला बॅचलर असाल, जस्ट पास आउट झाल्यावर 15,000 पण काम होऊन जातं पुण्यासारख्या ठिकाणी. मग आता एक गोष्ट सांगा मला, शेअरिंग मध्ये म्हणतोय, एक गोष्ट सांगा, ते जे 60 लाखाचं पॅकेज आहे ते काय कामाचं आहे, जेव्हा तिकडे इतकी जास्त महागाई आहे किंवा बेसिक गोष्टींना तिथे इतके जास्त काय म्हणतात त्याला पैसे भरावे लागत असतील तर. सो हे पण बघायचं की इंडियन कंपनी होती का फॉरेन कंपनी होती, याच्यामध्ये काय काय झोल असू शकतात, झोल म्हणण्यापेक्षा काय काय त्रुटी असू शकतात ते तुम्हाला सांगतोय. ब्रांच आणि कॉलेज, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की ब्रांच वाईज प्लेसमेंट पण तुम्ही चेक केली पाहिजे त्या त्या कॉलेजची. त्याच्यानंतर काउन्सिलर टाईप, असं पण होऊ शकतं, होतं की नाही मला माहिती नाही, पण त्याची प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला जे कोणी काउन्सिलर्स गाईड करत असतील त्या काउन्सिलर्सचं, एक्झिस्टिंग काउन्सिलर्सचं कॉलेज सोबत टायअप आहे. ठीक आहे, आणि काउन्सिलर तुम्हाला तेच कॉलेज सांगतायत ज्या कॉलेज सोबत टायअप आहे. सो आपल्याला सगळीकडून सावध राहायची गरज आहे. इव्हन मी पण म्हणतोय त्याच्यावर पण विश्वास ठेवू नका, स्वतःचं डोकं चालवा. आपण डिसिजन्स आहे ना याच्या त्याच्या सांगण्यावरून घेतो नाही, मी तुम्हाला फक्त विचार प्रणाली देतोय की कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्ही विचार करायला पाहिजे. शेवटी डिसिजन हे तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, अनेक लोक याच्यात पण चांगलं काम करतायत, पण फ्रॉड सगळीकडेच आहे. राईट फ्रॉम टीचिंग, डॉक्टर, सगळीकडे काही ना काही फ्रॉड चालूच असतात. ठीक, त्याच्यानंतर ऑफर्स आणि जॉईनिंग. बरेचदा काय होतं, कंपनी ऑफर तर देऊन देते पण जॉईनिंग करवत नाही, आणि ऑफरचा डेटा आपल्याकडे असतो प्लेसमेंटमध्ये, तर ते पण एक गडबड आहे. ठीक आहे, आणि अजून एक फोर्सफुल मेजर्स. काय फोर्सफुल मेजर्स? जर काही विद्यार्थ्यांची प्लेसमेंट नाही झाली तर काही कॉलेजेसमध्ये असं पण चालतं की त्यांच्याकडनं लेटर लिहून घेण्यात येईल की बाबा तुम्ही गेटसाठी प्रिपरेशन करताय किंवा तुम्ही अजून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रिपरेशन करताय, प्लेसमेंटसाठी तुम्ही अपियर नाही करत आहात किंवा तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, हे लिहून द्या. यांनी काय होईल, यांनी प्लेसमेंटचा पर्सेंटेज वाढेल. कारण आता ते विद्यार्थी इंटरेस्टेड तर नव्हते प्लेसमेंटला, बाकीचे विद्यार्थी म्हणजे इंटरेस्टेड नव्हते म्हणण्यापेक्षा ते प्लेसच नाही झाले, पण जर ते इंटरेस्टेड नाही दाखवले तर ओव्हरऑल विद्यार्थी प्लेसमेंटला बसलेले कमी दिसतील आणि त्याच्या तुलनेत जे प्लेस झालेले ते जास्त दिसतील, म्हणजे पर्सेंटेज वाढेल. सो अशा पण गोष्टी होतात. ठीक आहे, मग आता खूप साऱ्या या डेटामध्ये अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. मग याचं सोल्युशन काय आहे? मग इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग आपण व्हेरीफाय कसं करायचं? बेस्ट मेथड जी आहे व्हेरीफाय करायला ती आहे प्रत्यक्ष दर्शन अनुभव. हे आपल्या भारतीय फिलॉसॉफीमध्ये पण सांगतात की अनुभव आणि प्रत्यक्ष दर्शनाचं जे ज्ञान असतं किंवा जे नॉलेज असतं ते नेहमी टिकून राहतं. मी काय म्हणतोय, जे पालक हे बघत असतील किंवा विद्यार्थी बघत असतील, तर तुम्ही ज्या शाळेत गेला, पालक ज्या कॉलेजमध्ये गेले, तुमच्या कॉलेजबद्दल जर कुणाला माहिती घ्यायची असेल तर त्यांनी कॉलेजच्या वेबसाईटवरून घ्यावी की त्यांनी तुम्हाला भेटून घ्यावी? 100% तुम्हाला भेटून घ्यावी. जे विद्यार्थी रिसेंट पासआउट आहेत किंवा शिकतायत, 3rd इयरला असतील, 4th इयरला असतील, त्यांना त्या स्थळी जाऊन भेटणे. कॉलेजला, पुण्याला जर 10 कॉलेज असतील तर 10 कॉलेजमधून 3-4 कॉलेज व्हिजिट करा. मला माहिती याच्यात वेळ जाईल, पण हा सल्ला खूप जास्त उपयोगी ठरू शकतो, कारण आपल्याला विद्यार्थ्याचे 4 वर्ष नाही आहेत, त्याचं आयुष्य आहे. एक चांगलं कॉलेज आणि एक वाईट कॉलेज, तो जो चॉईस आहे ना, तो खूप मोठा डिफरन्स क्रिएट करू शकतो लॉंग टर्म मध्ये. ठीक आहे, सो तिथे विद्यार्थ्यांना विचारा की कसं शिकवतात, टीचर्स कसे आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, त्याच्यानंतर प्लेसमेंट काय आहे, कुठले कुठले क्लब्स आहेत कॉलेजला, टेक्निकल क्लब आहे का, रोबोटिक्स क्लब आहे का, किंवा अजून कल्चरल इव्हेंट्स कसे होतात, किंवा कंपनीज इंटर्नशिप ऑफर करतात का, हे विद्यार्थ्यांशी तुम्ही जाऊन भेटा आणि बोला. मी तर म्हणतो एक पेपरच घ्या, एक पेपरवर लिहा कुठल्या कुठल्या कॉलेजचं काय आहे. ठीक आहे, मग डिसिजन घेताना तो ॲक्युरेट डिसिजन असेल. काही जणांना वाटत असेल की हे तर खूपच दूर आहे, आम्ही राहतो विदर्भात किंवा मराठवाड्यात, आम्हाला पुण्यात ऍडमिशन घ्यायची तर आम्हाला कामामुळे जमत नाही पुण्यात, तर मग काय करा, एक तर विद्यार्थ्याला पाठवा किंवा कोणी नातेवाईक असेल त्यांना सांगा, किंवा ते पण नाही झालं तर अजून एक सोपी पद्धत आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, इकडं तुम्ही ट्राय करू शकता. काही कॉलेजेसचे पेजेस असतात, जसं आता मी कॉलेजला होतो, मी COP ला होतो, आमचं त्यावेळेस फेसबुक पेज होतं, आजही असेल ते. त्या फेसबुक पेजवर प्लेसमेंट टाकत राहायचे, प्लेसमेंट झाली की त्याचं डे टू डे बेसिसवर टाकत राहायचे की कॉंग्रॅच्युलेशन्स, अमुक तमुक विद्यार्थी या कंपनीला प्लेस झालेत. मग
काही विद्यार्थिनी त्याच्यावर कमेंट करायचे, तर तुम्ही त्यांना पर्सनल टेक्स्ट करू शकता. जे कमेंटवाले आहेत ना ते काढा, 4-5 जणांना टेक्स्ट करा, 1-2-3 जण ब्लॉक करतील, पण एखादं कोणीतरी असेल जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल की काय स्टॅटिस्टिक आहे. फक्त स्वतः जाऊन भेटणं यासाठी इम्पॉर्टंट आहे ना, कारण मग जास्त बोलता येतं. मग मेसेजवर कितीच कोण रिप्लाय करणार आहे अनोळखी व्यक्तीला, ठीक आहे. सो हे पण एक वे आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे पण ट्राय करू शकतात. ऑफलाईन व्हिजिट सांगितलं ते बेस्ट आहे, ते राहूनच तुम्ही करा. निर्णय प्रक्रिया ही आपली असली पाहिजे, ठीक आहे. मग तो जो काही रिझल्ट येईल त्याच्यानंतर, तर त्याला आपण जबाबदार राहू आणि आपण त्याच्यावर काम करू शकू. नाहीतर मग आयुष्यभर याला त्याला आपण दोष देत राहू. सो सगळं करा तुम्ही. तुम्हाला वाटतं काउन्सिलिंग नेसेसरी आहे, काउन्सिलिंग घ्या, ठीक आहे. तुम्हाला वाटतं आम्हाला ऍडमिशन सपोर्ट पाहिजे, ऍडमिशन सपोर्ट घ्या, त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. पण डिसिजन घेताना स्वतःच्या अनुभवातूनच घ्या, तिथल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातूनच घ्या, तिथल्या फॅकल्टीशी बोलूनच घ्या. अडचण येईल हे सगळं करताना, पण ते करा, ठीक आहे. सो डेफिनेटली तुमचा निर्णय चांगला राहील. तुम्हाला रिलेटेड टू प्लेसमेंट अजून काही डाऊट असतील किंवा तुमचा अजून काही कमेंट्स असेल किंवा तुम्हाला अजून अशा गोष्टी माहिती असतील ज्या माझ्याकडून राहिल्या सांगायच्या, तर त्या कमेंटमध्ये मेन्शन करा. ही वेळ आता सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करायची आहे, सो दॅट आपण बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज, प्रत्येकाला जे प्रत्येकासाठी बेस्ट आहे ते निवडता येईल. ऑल द बेस्ट.